शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 25 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुधाकर बडगुजर तर प्रभाग 29 मधून पुत्र दीपक बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या दोन्ही प्रभागांमध्ये बडगुजर यांना पाठिंबा देण्यासाठी सुवर्णकार समाजाचे प्रदेश अध्यक्ष गजू घोडके यांनी पत्र दिले आहे. सिडको येथील संपर्क कार्यालयात गजू घोडके यांनी दीपक बडगुजर यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र जाहीर केले आहे. मी गजू घोडके, सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. गेली कित्येक वर्षापासून समाजासाठी काम करत असताना समाजावरती बिरारी कुटुंब असेल, पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दीपक दुसाने असतील, लव्ह जिहादची केस असेल, आडगावकर प्रकरण असेल, आता डोंगरगाव येथे झालेली लहान मुलीवरती झालेला अत्याचार असेल, या ठिकाणी मी सांगू इच्छितो का काही लोक समाजाच्या याच्यातून निवडून येतात, पण समाजासाठी काय करतात, दुःख वेदना, आम्ही आमचे घरदार विकून आज आम्ही रोडवर आलेलो आहोत. परंतु समाजाची, जो समाज छोटासा आहे त्या समाजाला कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. आणि आपले लोक जेव्हा निवडून येतात तर ते समाजात विसरून जातात. त्यांना समाज कळत नाही, समाजाच्या भावना कळत नाही. आणि या सर्व अनुषंगाने यांनी आतापर्यंतच्या झालेल्या एकाही प्रकरणामध्ये एकदाही आलेले नाही. आणि म्हणून ही एक भावना, हे एक विचार या मनापासून आम्ही दीपक भाऊ बडगुजर, सुधाकर भाऊ बडगुजर यांचं संपूर्ण पॅनल यांना आम्ही आमच्या सुवर्णकार समितीचा पाठिंबा देत आहोत. आणि मी या ठिकाणी निश्चित एक सांगू इच्छितो, समाजासाठी जर का मी काही केलं असेल आणि निश्चित तुम्हाला माहिती असेल तर निश्चित आपण दीपक भाऊला, सुधाकर भाऊला आपण निश्चित आपलं मत त्यांना द्यावं. मी कोणाला नाही म्हणत नाही का यांना मत देऊ नका, परंतु यांनी समाजासाठी काय केलं हे पण याचा विचार आपण निश्चित केला पाहिजे. जर यांनी केला असेल तर यांना मत द्या, मी तर म्हणेल. परंतु तुम्हाला सर्वांना माहित आहे का हा गजू घोडके आज रोडवर आलेला आहे, याच्याकडे काय आहे काय नाही हे तुम्ही पहा. याच्या कोणत्या बँकेमध्ये किती रुपये आहे, त्याच्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का. परंतु या ठिकाणी मला एवढंच सांगायचं वाटतं का समाजासाठी आम्ही जीवापाड काम केलेलं आहे आणि यांच्याकडे निस्वार्थपणे आम्ही आलेलो आहोत. त्यांनी पाठिंबा मागितला नाही, आम्ही त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी सांगितलं का समाजाच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या आम्ही निश्चित सोडू. त्यानंतर मी यांना एक शब्द सांगतो का आम्ही गोरक्षणावर काम करतो, आम्ही लव्ह जिहादवर काम करतो, आम्ही लँड जिहादवर काम करतो. अर्ध्या रात्री आम्ही काम करत असताना कधी आमचं काय होईल याचा आम्हाला, आमच्या परिवाराला याची चिंता असते. त्यांनी शब्द दिला का काळजी करू नका, जसे तुम्ही आहात तसे आम्ही आहोत. आणि या शब्दाला मानून आम्ही त्यांना या ठिकाणी संपूर्ण याच्यामध्ये आमच्या सुवर्णकार समितीतर्फे पाठिंबा देत आहोत आणि समाजाला आवाहन करत आहोत का जो आपला नाही त्याला आपण मत देऊ नका. आपलं मत दीपक भाऊला, त्यांच्या पॅनलला आणि सुधाकर भाऊ त्यांच्या पॅनलला आपलं मत द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय नरहरी. सुवर्णकार समाजाने व गजूभाऊ घोडके हे त्यांचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी मला जो सुवर्णकार समाजाचा पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी संपूर्ण समाज बांधवांचा ऋणी आहे. गजूभाऊंचं काम हिंदुत्वाच्या बाबतीत आपण बघितलं, गोरक्षण असेल, लव्ह जिहाद असेल, यामध्ये फार मोठं आहे. आणि ज्या ज्या वेळेला भाऊ मी आपणास शब्द देतो, आपल्याला ज्या ज्या वेळेला माझी मदत लागेल त्यावेळेस मला आवाज द्या. तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय दीपक बडगुजर स्वस्थ बसणार नाही अशी मी आपणास आश्वस्त करतो. आणि संपूर्ण सोनार समाजाचा मी आभारी आहे की आपण माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. NCN न्यूज साठी रोहन देडी, नाशिक.